नागपूर शहरातील पारडी शिवनगर परिसरात गेल्या 2 दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अखेर या बिबट्याला आज सकाळी थरारक रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान पकडण्यात वन विभागाला यश आले आहे। या बिबट्याने पहाटेच्या वेळी केलेल्या हल्ल्यात 4 नागरिक जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 2 दिवसांपूर्वी कापसी भागामध्ये बिबट्या दिसल्याची माहिती होती, पण तो सापडला नाही। आज पहाटे 4:30 ते 6 वाजताच्या दरम्यान हाच बिबट्या थेट शिवनगर भागातील दाट लोकवस्तीत शिरला। त्याने परिसरातील 4 निरपराध नागरिकांना जखमी देखील केले। त्यानंतर हा बिबट्या स्वतःला लपवण्यासाठी वर्मा कुटुंबियांच्या घरामध्ये शिरला। यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली, तसेच नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे रेस्क्यू पथक, वैद्यकीय तज्ञ आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला। अत्यंत काळजीपूर्वक आणि बिबट्याच्या हालचालीचा अंदाज घेऊन तज्ञांनी समोरील गच्चीवरून बिबट्यावर यशस्वीरित्या डार्ट फायर केला। हा डार्ट लागताच बिबट्या कळवला। त्याने स्वतःच्या बचावासाठी गच्चीवरून चढून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा हा प्रयत्न फसला। त्या डार्टमध्ये असलेल्या औषधाच्या प्रभावाने बिबट्या काही वेळातच शांत झाला, तो बेशुद्ध झाला। बिबट्या पूर्णपणे बेशुद्ध झाल्यानंतर वन विभागाच्या एका कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर मोठी जाळी टाकली। त्यानंतर एक चादर टाकत त्याला गुंडाळून सुरक्षितपणे रेस्क्यू व्हॅन मध्ये हलवण्यात आले।